हॅलो एव्हरीवन. मी डॉक्टर वसंत बोरस्ते, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, केटीएचएम कॉलेज नाशिक. मी आशा करतो की तुम्ही सगळे सुरक्षित आणि हेल्दी असाल. तुम्हाला माहितीच आहे की शैक्षणिक वर्षापासून जे शैक्षणिक कामकाज आहे ते कोविड-19 मुळे हॅम्पर झालेलं आहे आणि त्यामुळे फेस टू फेस टीचिंग जे आहे ते पॉसिबल नाही आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांना दिसत नाही, भेटत नाही आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव तसेच शिक्षकांना देखील प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव या शैक्षणिक वर्षी हा घेता आलेला नाहीये. त्यामुळेच मी आज आपल्याला ऑनलाईन टीचिंग जे आहे ते टीचिंगमध्ये टीचिंगद्वारे फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचा सिलॅबस मी सांगणार आहे. त्याचबरोबर त्या सिलॅबसमध्ये असणारे ऑब्जेक्टिव्हज काय आहेत त्याचंही एक्सप्लेनेशन करणार आहे. तसेच हा विषयामध्ये पास होण्यासाठी किती मार्क्सची आवश्यकता असते किंवा इव्हॅल्युएशन सिस्टीम काय आहे, ही सिस्टीम मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फायनली काही जे क्रायटेरिया आहेत, पासिंग क्रायटेरिया, त्याचबरोबर प्रॅक्टिकल या सगळ्या संबंधी मी फोकस करणार आहे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता बघावा. तसेच जर तुम्ही YouTubeमध्ये हा व्हिडिओ बघत असाल तर त्याचं रिझोल्यूशन जे आहे किंवा सेटिंगमध्ये क्वालिटी ऑफ व्हिडिओ हा 360 पिक्सल किंवा 480 पिक्सलमध्ये बघावा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसेल. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कोर्स फायनान्शियल अकाउंटिंग या ठिकाणी दिलेले आहेत. ते म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला ही माहिती असेल की FY BComचा सिलॅबस 2019 या वर्षी बदललेला आहे, ज्यामध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम पॅटर्न 2019 नावाने हा सिलॅबस इंट्रोड्यूस झालेला आहे. ज्यामध्ये बेसिक ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते कोर्सचे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे टू इम्पार्ट नॉलेज ऑफ बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अकाउंटिंगच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट रुजवणं हे त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे टू क्रिएट अवेअरनेस अबाउट ॲप्लिकेशन ऑफ दीज कन्सेप्ट्स इन बिझनेस वर्ल्ड. तर तुम्ही ज्या बेसिक कन्सेप्ट शिकणार आहात त्या बेसिक कन्सेप्टचं व्यवसायामध्ये प्रत्यक्षात कसं त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं किंवा त्याचं प्रत्यक्ष ॲप्लिकेशन कसं केलं जातं ते पाहायचं आहे. तिसरं उद्दिष्ट आहे टू इम्पार्ट स्किल्स रिगार्डिंग कॉम्प्युटराइज अकाउंटिंग. तुम्हाला माहितीच आहे की चालू ज्या घडामोडी घडतात ज्यामध्ये कॉम्प्युटराइज अकाउंटिंगला खूप महत्त्व आलेलं आहे, ज्यामध्ये टॅली असेल किंवा इतर अकाउंटिंग सॉफ्टवेअर असतील ज्याद्वारे तुम्हाला अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. मॅन्युअल अकाउंटिंग सध्या कुठे राहिलेलं नाही, जे काय आहे ते सर्व कॉम्प्युटराइज अकाउंटिंग झालेलं आहे. त्यामुळे त्या कॉम्प्युटर अकाउंटिंग संदर्भातले काही स्किल्स जे असतील ते स्किल्स तुम्हाला यामध्ये अक्वायर करायचे. तसेच टू इम्पार्ट नॉलेज रिगार्डिंग फायनलायझेशन ऑफ अकाउंट्स ऑफ व्हेरियस एस्टॅब्लिशमेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की बिझनेस एस्टॅब्लिशमेंटचे प्रकार वेगवेगळे आहेत. म्हणजे सोल ट्रेडर असेल, पार्टनरशिप फर्म असेल, कंपनी असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा इतर हिंदू अनडिवाइडेड फॅमिली असेल, अशा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट असतात किंवा व्यवसाय असतात, ज्या प्रत्येक व्यवसायाची एक वेगळी पद्धत असते आणि त्या पद्धतीनुसार त्या व्यवसायाने त्याचे अकाउंट्स ठेवणं गरजेचं असतं, जे की कायद्याने त्यांना बंधनकारक केलेलं असतं. म्हणून अशा वेगवेगळ्या एस्टॅब्लिशमेंटचं किंवा वेगवेगळ्या व्यवसायांचं फायनलायझेशन कसं करायचं, अकाउंट्स फायनल कसे करायचे, प्रॉफिट्स कसे फाइंड आउट करायचे आणि त्यावरती टॅक्सचं कॅल्क्युलेशन कसं करावं लागतं, या सगळ्या गोष्टींचं फायनलायझेशन किंवा ज्याला आपण म्हणूया फायनलायझेशन ऑफ अकाउंट्स कसं करायचं, याचा संदर्भातलं नॉलेज विद्यार्थ्यांना आलं पाहिजे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या उद्देशाने हे उद्दिष्ट आहे या विषयाचं, ते म्हणजे टू इम्पार्ट नॉलेज रिगार्डिंग फायनलायझेशन ऑफ अकाउंट्स ऑफ व्हेरियस एस्टॅब्लिशमेंट. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे म्हणजे सिलॅबस ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. सो तुम्ही इथे फर्स्ट सेमला म्हणजे FY BCom सेमिस्टर फर्स्ट या सेमिस्टर फर्स्ट साठी सिलॅबस दिलेला आहे. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स अँड अन ओव्हरव्ह्यू ऑफ इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग. जसं की मी पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलं
की काही अकाउंटिंग कन्सेप्ट तुम्हाला बघायच्या आहेत, ज्याचा उपयोग तुम्हाला बिझनेसमध्ये कसा करायचा असेल किंवा कसा करता येईल या संदर्भाचं ऑब्जेक्टिव्ह या विषयाचा ठेवलेला आहे. त्यामुळे त्याच अनुषंगाने पहिला टॉपिक आहे अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन्स, प्रिन्सिपल्स अँड ओव्हरव्ह्यू ऑफ इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग. दुसरा टॉपिक आहे पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, ज्या संदर्भात मी पुढच्या स्लाइडवरती डिटेलमध्ये बोलेल. त्यानंतर तिसरा आहे अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड, ज्याचं फेमस नाव किंवा पॉप्युलर नाव आहे सिंगल एंट्री सिस्टम. आणि शेवटचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लॉज अँड अकाउंटिंग, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये GST असं म्हणतो. सो असे 4 टॉपिक तुम्हाला यावर्षी पहिल्या सेमेस्टरसाठी आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक टॉपिक बघूया. पहिला टॉपिक आहे अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स अँड अन ओव्हरव्ह्यू ऑफ इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग. जसं मी पहिल्या स्लाइडला बोललो की काही अकाउंटिंग कन्सेप्ट्स आहेत आणि काही इमर्जिंग ट्रेंड्स आहेत की जे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल, आणि सेकंड आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग. कुठल्या अकाउंटिंग कन्सेप्ट्स आहेत? तर या साधारणतः 12 अकाउंटिंग कन्सेप्ट्स आपल्याला या पहिल्या टॉपिकमध्ये बघायच्या आहे. ज्यामध्ये पहिली आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट्स. ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट म्हणजे काय? तर कुठल्याही अकाउंटिंगची एंट्री करताना, कुठल्याही ट्रान्झॅक्शनची एंट्री करताना अकाउंटिंगमध्ये त्याचे मिनिमम 2 इफेक्ट असायला पाहिजे, ज्याला आपण डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम असं देखील म्हणतो. म्हणजे एक डेबिट आणि करस्पॉन्डिंग तेवढंच काय असतं, क्रेडिट. देन पिरियॉडिसिटी कन्सेप्ट, रिअलायझेशन कन्सेप्ट, मॅचिंग कन्सेप्ट, ॲक्रुअल किंवा कॅश कन्सेप्ट, त्यानंतर कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, कन्झर्व्हेटिझम प्रिन्सिपल, मटेरियलिटी कन्सेप्ट, गोइंग कन्सर्न कन्सेप्ट आणि हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट. या साधारणतः 12 कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. त्यांचं डिटेल इलॅबोरेशन जेव्हा आपण या टॉपिकची सुरुवात करू, तेव्हा या प्रत्येक कन्सेप्टचं मी एक तुम्हाला डिटेल इलॅबोरेशन किंवा डिटेल एक्सप्लेनेशन त्या व्हिडिओमध्ये देईन. दुसरा पार्ट आहे यामधला इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग. म्हणजे पहिला पार्ट आहे अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल्स, आणि दुसरा पार्ट आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग. कुठले इमर्जिंग ट्रेंड्स म्हणजे काय? नव्याने उदयोन्मुख आपण ज्याला म्हणतो, असे उदयोन्मुख किंवा नव्याने येणारे कुठले ट्रेंड्स आहेत की जे अकाउंटिंगमध्ये येत आहेत, ते आपल्याला माहिती असायला पाहिजेत. त्यामध्ये पहिला ट्रेंड आहे इन्फ्लेशन अकाउंटिंग. तुम्हाला माहिती असेल इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ किंवा वाढ. अशी इन्फ्लेशन अकाउंटिंग नावाची कन्सेप्ट नव्याने मार्केटमध्ये आलेली आहे. त्यानंतर आहे क्रिएटिव्ह अकाउंटिंग, एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग, त्यानंतर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आणि फॉरेन्सिक अकाउंटिंग. अशा 5 नवीन कन्सेप्ट आपल्याला या पहिल्या टॉपिकमध्ये, ज्याला इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग असं म्हणूयात, ते आपल्याला बघायचे आहे. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरा टॉपिक, ज्याचं नाव आहे पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तुम्हाला माहिती असेल की किंवा कदाचित तुम्ही 12वीला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म नावाचा टॉपिक शिकला असाल. तर ज्यामध्ये कुठलीही पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश करायची असेल, स्थापन करायची असेल, तर त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 पार्टनरची आवश्यकता असते आणि जास्तीत जास्त 20 पार्टनर असतील तरी चालते. म्हणजे कुठलीही पार्टनरशिप फर्म स्थापन करण्यासाठी 2 आणि जास्तीत जास्त 20 लोकांची आवश्यकता असते. अशा संस्थेला आपण काय म्हणतो? पार्टनरशिप फर्म म्हणतो. आणि जर ती पार्टनरशिप फर्म ही बँकिंग व्यवसाय संदर्भातली असेल, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्या ही 10 असेल तरी चालते. ही सगळी जी काही माहिती आहे ती आहे पार्टनरशिप ॲक्ट, ज्याला भारतीय भागीदारी कायदा 1932 जो आहे, त्यानुसार या गोष्टी आवश्यक असतात. परंतु जेव्हा एखादी संस्था बंद होते, म्हणजे कुठलीही पार्टनरशिप बंद होते, ती पार्टनरशिप बंद होण्यामागची कारणं वेगवेगळी असतात. कदाचित त्या पार्टनरशिप फर्मला सातत्याने लॉस होत असेल. ती पार्टनरशिप फर्म जर 2 भागीदारांची असेल आणि 2 पैकी एकाचा मृत्यू झाला, तर एकच भागीदार तिथे शिल्लक राहतो. त्यामध्ये एकच भागीदाराला भागीदारी संस्था असं म्हणता येत नाही. त्यामुळे नैसर्गिकरित्या ती पार्टनरशिप फर्म बंद होते, ज्याला आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणतो. किंवा त्या पार्टनरशिप फर्मच्या व्यावसायिकांनी किंवा त्या भागीदारांनी ज्या व्यवसायाला कायद्याने मान्यता नाही, असा काही व्यवसाय सुरू केला असेल, तरी सुद्धा ती पार्टनरशिप फर्म कोर्टाद्वारे परमनंटली बंद करावी लागते. अशा प्रोसेसला आपण म्हणतो डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. मग जर
पार्टनरशिप फर्म बंद झाली तर आपल्याला आपल्या पार्टनरशिप फर्मच्या बॅलन्स शीटला असणाऱ्या लायबिलिटीज ज्या असतील ते लायबिलिटी होल्डर आपल्याकडे पैसे मागणार आणि मग त्यांचे पैसे पेमेंट कसं करायचं या संदर्भातली नियमावली, विशिष्ट नियमावली ही कायद्याने बंधनकारक असते, जी आपल्याला त्या नियमावलीप्रमाणेच त्यांचं पेमेंट, लायबिलिटी होल्डरचं पेमेंट केलं पाहिजे. आपण आपल्या मनाप्रमाणे कोणालाही जास्त पैसे किंवा कोणालाही पहिल्यांदा पैसे देऊ शकत नाही. तर त्यासाठी एक ऑर्डर ऑफ पेमेंट नावाची गोष्ट असते, की ज्यामध्ये काही खर्च पहिल्यांदा करावे लागतात आणि भागीदारांना मात्र त्रयस्थ लोकांचे सगळे पैसे मिळाल्यानंतर किंवा भागीदारी संस्थेने त्रयस्थ लोकांचे सगळे पेमेंट केल्यानंतर पैसे उरले तर भागीदारी संस्थेला भागीदारांना पैसे घेता येतात. थोडक्यात काय तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला असणाऱ्या ॲसेट्सची विक्री करून आलेल्या पैशातून लायबिलिटी साईडला असणाऱ्या सगळ्या लायबिलिटी होल्डरला पेमेंट करणं त्याला म्हणायचं पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. परंतु हे पिसमिल डिस्ट्रीब्युशन असं नाव देण्याचं कारण काय असेल तर कुठलीही ॲसेट विकताना ती एकदम एक गठ्ठा किंवा एकाच वेळी विकली जाईल असं नाही. तर ॲसेट विकण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. उदाहरणार्थ तुमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये 1 लाखाची बिल्डिंग आहे किंवा 1 लाखाचं फर्निचर आहे. तर ते 1 लाखाचं फर्निचर विकण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये जाहिरात द्यावी लागेल, कुणाला तरी विचारावं लागेल. त्यानंतर ती पूर्ण बिल्डिंग किंवा ते पूर्ण फर्निचरमध्ये खुर्ची असेल, टेबल असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या एकाच वेळी विकल्या जातील असं नाही. त्या टप्प्याटप्प्याने विकल्या जाऊ शकतात. अजून तुमच्याकडे स्टॉक असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. म्हणजे थोडक्यात काय तर तुमच्याकडे व्यवसायामध्ये असलेली संपत्ती एकखट्टी विकली जात नाही. ती टप्प्याटप्प्याने विकली जाते म्हणजे पैसे सुद्धा टप्प्याटप्प्याने येणार आणि म्हणजेच तुम्हाला पेमेंट सुद्धा टप्प्याटप्प्याने करायचे, थोडक्यात तुकड्या-तुकड्याने करायचे. म्हणून त्याचं नाव आहे पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. ज्यामध्ये तुम्हाला फक्त सरप्लस कॅपिटल मेथड नावाची मेथड म्हणजे एकच मेथड बघायची आहे. खरं तर पिसमेल डिस्ट्रीब्युशनमध्ये 2 मेथड आहेत. एक मॅक्सिमम लॉस मेथड आणि एक सरप्लस कॅपिटल मेथड. परंतु FY BComच्या सिलेबसमध्ये फक्त एकच मेथड आहे ती म्हणजे सरप्लस कॅपिटल मेथड. ज्यामध्ये अजून काही गोष्टी बघायच्या म्हणजे एखाद्या पार्टनरने जर ॲसेट्स टेक ओव्हर केली असेल तर त्याचे इफेक्ट, ट्रीटमेंट ऑफ पास्ट प्रॉफिट ऑर पास्ट लॉसेस इन द बॅलन्स शीट. जसं मी मगाशी म्हटलं की भागीदारी संस्था कायम किंवा सातत्याने लॉसमध्ये जात असेल तर अशा भागीदारी संस्थेचे असणारे लॉसेस किंवा मागील वर्षाचे काही प्रॉफिट त्यांची ॲडजस्टमेंट कशी करायची. कंटिंजंट लायबिलिटी म्हणजे अचानक काही देणं उद्भवलं तर ते देणं देण्यासंदर्भातल्या ॲडजस्टमेंट काय असतील ते बघायचे. रिअलायझेशन एक्सपेन्सेस जसं की कुठलाही व्यवसाय डिझॉल्व्ह होत असेल तर त्यासाठी एक व्यक्तीची नेमणूक केली जाते. त्याला किंवा त्या सर्व कामासाठी येणारा खर्च ज्याला आपण म्हणतो रिअलायझेशन एक्सपेन्सेस आणि त्याच्यासाठी काही अमाऊंट बाजूला काढून ठेवली असेल तर त्याचे ॲडजस्टमेंट कशा करायचे ते बघायचं. ॲडजस्टमेंट ऑफ ॲक्च्युअल ट्रीटमेंट अँड ऑफ सिक्युअर्ड लायबिलिटी. काही सिक्युअर्ड लायबिलिटी असतात जसं की तुम्ही बँकेमध्ये तुमच्या बिल्डिंग गहाण ठेवली असेल आणि बिल्डिंगवरती तुम्ही काही कर्ज घेतलं असेल बँकेकडून तर त्या बँकेला कर्ज पेड करताना त्या लायबिलिटीला सिक्युअर्ड लायबिलिटी असं म्हटलं जातं. तर अशा संदर्भातलं अकाउंटिंग ट्रीटमेंट. त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ प्रेफरन्शियल लायबिलिटीज लाईक गव्हर्नमेंट ड्यूज, लेबर ड्यूज एक्सेट्रा. जसं की कुठलाही टॅक्स असेल म्हणजे एक्साईज असेल, सेंट्रल सेल्स टॅक्स असेल किंवा GST असेल किंवा इन्कम टॅक्स असेल किंवा लोकल बॉडी ऑथॉरिटी टॅक्स असेल, कुठलाही टॅक्स असेल तर तो टॅक्स गव्हर्नमेंटचे पैसे पहिल्यांदा द्यावे लागतात. म्हणून असं देणं असेल तर त्या संदर्भातल्या ॲडजस्टमेंट आपल्याला बघायच्या आहे. आणि सगळ्यात खाली दिलंय एक्सक्लुडिंग इन्सॉल्व्हन्सी ऑफ पार्टनर अँड मॅक्सिमम लॉस मेथड. म्हणजे इथे तुम्हाला ही मेथड मॅक्सिमम लॉस मेथड आणि इन्सॉल्व्हन्सी ऑफ पार्टनर हा भाग याच्यामध्ये नाही. सो हा झाला दुसरा टॉपिक. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड, ज्याला की म्हटलं जातं सिंगल एंट्री सिस्टम. सिंगल एंट्री सिस्टम म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये डबल एंट्री नाही. तुम्हाला माहिती असेल अकाउंटिंगची प्रिन्सिपल्स हे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम वरती काम करतात आणि असं कधी होणार नाही की प्रत्येक व्यक्तीला जो व्यवसाय करतो त्याला डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम माहिती आहे. कुठलाही बिझनेसमन घ्या, त्या बिझनेसमनला अकाउंटिंगचं किंवा कॉमर्सचं नॉलेज असेलच असं नाही, परंतु तो त्याचा व्यवसाय अत्यंत उत्तम पद्धतीने करतो. त्यामुळे तो त्याचा रेकॉर्ड जो आहे तो इनकम्प्लीट अशा स्वरूपात ठेवतो. उदाहरणार्थ त्याने माल विकला तर माल विकल्यानंतर पैसे आले, सो कॅश कम्स इन आणि
गुड्स गेले, गुड्स गोज आउट किंवा सेल्सला क्रेडिट करेल. आता ही डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम मध्ये एंट्री होणार कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, से फॉर एक्झाम्पल 10,000. परंतु त्याला जर ही डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम माहिती नसेल तर तो फक्त लिहिणार विक्री 10,000 रुपये, याच्या पलीकडे तो काही लिहिणार नाही. म्हणजेच काय, तर त्याचं रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड कसं आहे, इनकम्प्लीट रेकॉर्ड आहे, म्हणजे अपूर्ण आहे. मग आता अशा अपूर्ण किंवा इनकम्प्लीट रेकॉर्डवरनं आपल्याला डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम करायची किंवा डबल एंट्री रेकॉर्ड करायचं आहे. ते काय आहे, ते कशा पद्धतीने केलं जातं किंवा कशा पद्धतीने करायला पाहिजे, असे स्मॉल स्केल किती बिझनेस असतात की ज्यांना या प्रकारचं नॉलेज नसतं. त्याच्यामुळे त्यांचं रेकॉर्ड, इनकम्प्लीट रेकॉर्ड आपल्याला कंप्लीट करून द्यायचंय, ज्याला म्हटलं जातं सिंगल एंट्री सिस्टम किंवा अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड. ज्यामध्ये आपल्याला सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे काय, त्याचा अर्थ बघायचा आहे. त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्य काय आहेत, ती वैशिष्ट्ये बघायची आहेत. जसं की या सिस्टममध्ये पर्सनल अकाउंट जनरली फक्त पाळलं जातं. त्यामध्ये रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटवरती फारसा भर नसतो. त्यानंतर प्रॉफिट आणि लॉस एवढंच शोधण्याचं काम केलं जातं. बाकीचे खर्च पण क्लेम करायचे असतात किंवा जे करता येतात ही माहिती नसल्यामुळे तो फक्त वैयक्तिक एंट्रीज ठेवतो. कन्व्हर्जन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्री सगळ्यात महत्त्वाचा पार्ट यामध्ये बघायचा आहे. सिंगल एंट्री मधून डबल एंट्री मध्ये याचं कन्व्हर्जन कसं करायचं, ज्याच्यामधून आपल्याला काही अकाउंट्स तयार करायचे असतात की जे विशिष्ट पद्धतीने केले तर त्या व्यवसायाचा नफा तोटा आपल्याला व्यवस्थितपणे कळू शकतो. यानंतर शेवटचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लॉज अँड अकाउंटिंग, ज्याला शॉर्टकट मध्ये मगाशी म्हटलं की फेमस नाव आहे जीएसटी. जो तुम्हाला माहित असेल की मागील सरकारने हा कायदा भारतामध्ये लागू केला आणि त्यानुसार भारतामध्ये प्रत्येक व्यावसायिकाला आपला टॅक्स हा द्यावा लागतो. जो कायदा भारतामध्ये आला 1 जुलै 2017 आणि तेव्हापासून आपल्याला म्हणजे प्रत्येक व्यावसायिकाला हा टॅक्स पे करावा लागतो. म्हणजे हा कायदा कसा आला, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यानंतर या कायद्यामध्ये कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहे, कुठल्या कुठल्या व्याख्या आहे, त्या व्याख्या यामध्ये बघायच्या आहे. तसेच या कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या 3 गोष्टी ती म्हणजे IGST, CGST आणि SGST. काय आहे हे IGST, CGST आणि SGST याचं डिटेल इलॅबोरेशन आपण या पहिल्या टॉपिक जेव्हा आपण सुरू करू तेव्हा करूया. परंतु त्याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असला पाहिजे. IGST म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, त्यानंतर CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जसं की तुम्ही जर हॉटेलमध्ये जेवायला गेलात तर त्यामधून तुम्हाला जेवण झाल्यानंतर तो वेटर तुमच्या हातामध्ये बिल देतो, ज्यामध्ये मेन्शन केलेलं असतं CGST आणि SGST. CGST म्हणजे केंद्राचा हिस्सा सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे राज्य सरकारचा हिस्सा. आणि IGST म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तो की हॉटेलच्या बिलामध्ये मात्र नसतो. त्यानंतर आहे इनपुट अँड आउटपुट टॅक्स क्रेडिट. कसा आहे ते आपण सिलेबसमध्ये डिटेल हा विषय सुरू केला, टॉपिक सुरू केला की बघूया. आणि शेवटी आहे प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन अंडर GST. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या व्यवसायाला जर GSTचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते कशा प्रकारे केलं जातं, त्याची प्रोसिजर काय आहे, कुठल्या प्रकारचा अर्ज करावा लागतो, या सगळ्या गोष्टी आपण या टॉपिकच्या शेवटच्या भागामध्ये बघणार आहोत. त्याचं नाव आहे प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन अंडर GST. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण इथे टॉपिक बघितले अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल्स अँड एन ओव्हरव्ह्यू ऑफ इमर्जिंग ट्रेंड्स, पहिला टॉपिक. दुसरा टॉपिक बघितला पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. त्यानंतर तिसरा टॉपिक बघितला अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड, ज्याला सिंगल एंट्री सिस्टम असं म्हणतात. त्यानंतर चौथा टॉपिक बघितला इंट्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. त्यानंतर चौथा टॉपिक बघितला इंट्रोडक्शन टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लॉज अँड अकाउंटिंग, ज्याला आपण म्हणतो GST. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत तो म्हणजे मेथड ऑफ इव्हॅल्युएशन, पासिंग अँड इव्हॅल्युएशन क्रायटेरिया. सगळ्या विद्यार्थ्यांना हे माहीत असलं पाहिजे की आपलं इव्हॅल्युएशन कसं केलं जाणार आहे, कॉलेजमध्ये कुठल्या प्रकारच्या परीक्षा होणार आहेत आणि त्या परीक्षांमध्ये
कशा प्रकारचे मार्क्स मिळाले तर आपण मिनिमम क्रायटेरिया क्वालिफिकेशनचे फुलफिल करू. बेसिकली तिथे द इव्हॅल्युएशन ऑफ स्टुडंट्स विल बी डन ऑन 3 पॅरामीटर. 3 गोष्टींवरती तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे. एक म्हणजे इंटरनल असेसमेंट, सेकंड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आणि थर्ड युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन. इंटरनल असेसमेंट म्हणजे कॉलेजमध्ये याचा असेसमेंट होणार, की ज्यामध्ये 3 गोष्टी असणार आहेत, त्यापुढे मी सांगेलच. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कशा असतील तेही सांगेल आणि विद्यापीठ परीक्षा कशी असेल तेही सांगेल. फॉर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर विल बी सेट फॉर 70 मार्क्स. विद्यापीठाचा पेपर हा 70 मार्कांचा असेल. एक्सेप्ट प्रॅक्टिकल सब्जेक्ट वेअर क्वेश्चन पेपर विल बी फॉर 50 मार्क्स. म्हणजे प्रॅक्टिकलचा विषय सोडून, म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाला प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंगची क्वेश्चन पेपर युनिव्हर्सिटीची ही 50 मार्कांची असेल. इतर विषयांची मात्र 70 मार्कांची असेल. इव्हॅल्युएशन विल बी डन ऑन कंटिन्युअस बेसिस. जसं की तुम्हाला म्हटलं, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम मध्ये कंटिन्युअस इव्हॅल्युएशन आलेलं आहे, ज्यामध्ये 3 टाइम्स ड्युरिंग इच सेमिस्टर, वर्षातनं 3 वेळा तुमचं असेसमेंट कंटिन्युअसली सातत्याने होणार. इंटरनल असेसमेंट विल बी ऑफ 30 मार्क्स. त्याचं अंतर्गत मूल्यमापन तुमचं 30 मार्कचं असेल, म्हणजे कॉलेज तुमचं 30 मार्क्सचं इव्हॅल्युएशन करेल. आणि कॉलेजने कुठल्या 3 गोष्टी निवडायच्या त्या खाली दिलेल्या आहेत. एक आहे रिटन एक्झामिनेशन, क्विज, प्रेझेंटेशन्स, प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्स, ट्युटोरियल्स आणि ओरल एक्झामिनेशन. या 7 पैकी कुठल्याही 3 गोष्टींद्वारे तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाईल, ज्याला इंटरनल असेसमेंट असं म्हणतात, जो की तुम्हाला इथे पहिला मुद्दा दिसत असेल, इंटरनल असेसमेंट. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये रिटन एक्झामिनेशन, प्रेझेंटेशन आणि असाइनमेंट अशा 3 गोष्टी आपण निवडलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर इंटरनल असेसमेंट हे या 7 पैकी या 3 गोष्टींद्वारे किंवा 3 टूल्सद्वारे दिसणार आहेत. त्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड ऑफ पासिंग, जसं मी तुम्हाला म्हटलं, की इव्हॅल्युएशन क्रायटेरिया तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि त्या मिनिमम किती मार्क्स मिळाले तर तुम्ही पास व्हाल. प्रत्येक विद्यार्थ्याला a candidate is required to obtain 40% marks in internal assessment, practical examination and semester end university examination. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक असेसमेंटमध्ये 40% मार्क्स मिळायला पाहिजेत. म्हणजे इंटरनल असेसमेंट हे 30 मार्कचं असेल, तर 30 मार्क्सच्या 40% म्हणजे 30 चोक 12 म्हणजे 12 मार्क्स मिळायला पाहिजेत. 30 पैकी 12 मार्क्स त्या विद्यार्थ्याला मिळायला पाहिजेत. तसंच त्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मध्ये सुद्धा 40% मार्क्स मिळायला पाहिजेत. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असणार 20 मार्कची. तर 20च्या 40% किती होणार? बरोबर 8. म्हणजे 20 पैकी त्या विद्यार्थ्याला 8 मार्क मिळायला पाहिजेत. आणि युनिव्हर्सिटी एक्झाम इतर विषयांची 70 मार्कला होणार, म्हणजे 7 चोक 28. इथं 28 मार्क्स तुम्हाला असायला पाहिजेत आणि 50 मार्क फायनान्शियल अकाउंटिंग या विषयासंदर्भात असतील. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाला तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 20 मार्क्स, 5 चोक 20 मार्क्स मिळायला पाहिजे. म्हणजेच काय, तर 40% मार्क्स मिळाले तर तुम्ही तो विषय पास होणार. थोडक्यात काय, तर प्रत्येक टूलमध्ये, प्रत्येक एक्झामिनेशन सिस्टममध्ये किंवा प्रत्येक एक्झामिनेशन क्रायटेरियामध्ये तुम्हाला स्वतंत्र पास व्हायचं. इट मीन्स दॅट passing separately at internal, practical and semester end university examination is compulsory. म्हणजे इथेही 40% मार्क्स पाहिजे इंटरनल असेसमेंटला, प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला 40% मार्क्स पाहिजे आणि युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनला सुद्धा 40% मार्क्स मिळायला पाहिजेत. तर तुम्ही तो विषय पास होणार. म्हणजे इथं तुम्हाला 30 पैकी 12, 20 पैकी 8 आणि इथे 70 पैकी 28 इतर विषयांना आणि अकाउंटिंग या विषयाला मात्र 50 पैकी 20 मार्क्स मिळाले तर तुम्ही हा विषय पास होणार. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. सचिन इज अ स्टुडंट ऑफ FY BCom सेमेस्टर फर्स्ट. तुम्ही तुमचंच उदाहरण डोळ्यासमोर ठेवा फायनान्शियल अकाउंटिंगचा, आणि तो परीक्षेला बसला. त्याला परीक्षेला पास होण्यासाठी कशा कशा प्रकारच्या मार्क्सची आवश्यकता असेल. पहिलं, त्याचं इव्हॅल्युएशन होणार इंटरनल असेसमेंट, ज्यामध्ये 30 मार्क्सचं इव्हॅल्युएशन होणार. रिटन एक्झामिनेशन, प्रेझेंटेशन आणि असाइनमेंट अशा 3 गोष्टी म्हणून त्याला 30 मार्क्सचं इव्हॅल्युएशन असेल. त्या 30 पैकी त्याला 12 मार्क मिळायला पाहिजेत. म्हणजे जसं मगाशी म्हटलं, की या 3 गोष्टी रिटन एक्झामिनेशन, प्रेझेंटेशन आणि असाइनमेंट या 3 गोष्टींसाठी किंवा या 3 टूलद्वारे तो विद्यार्थी परीक्षा देणार. या 30 पैकी म्हणजे 10-10 असतील, 15-20, 15-5-5 असतील, व्हॉटएव्हर जी काही सिस्टम असेल त्या सिस्टममध्ये याचं टोटल इव्हॅल्युएशन 30 मार्कचं असणार आहे. मग 30 मार्क पैकी त्या विद्यार्थ्याला मिनिमम 12 जर मार्क मिळाले तर तो इंटरनल असेसमेंटमध्ये पास झाला असं म्हणता येईल. त्याचबरोबर त्याला प्रॅक्टिकल एक्झामिनेशन म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग या विषयासंदर्भात बोलायचं झालं, त्याला फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाची प्रॅक्टिकल एक्झाम होणार.
वर्षाच्या शेवटी सेमिस्टरच्या शेवटी म्हणजे सेमिस्टर संपल्यानंतर ज्यामध्ये त्याला 20 पैकी 8 मार्क मिळणं अपेक्षित आहे. ज्यामध्ये त्याची व्हायवा होणार म्हणजे ज्याला आपण ओरल एक्झामिनेशन म्हणूया आणि त्यासाठी त्याला जर्नल प्रिपेअर करणं मस्ट असणार आहे. त्या जर्नलद्वारेच त्याची व्हायवा होणार. आणि तिसरी गोष्ट आहे युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन म्हणजे विद्यापीठ परीक्षा जी फायनान्शियल अकाउंटिंगची होणार आहे 50 मार्कची. त्या 50 पैकी त्याला 20 मार्क मिळाले म्हणजे 40% मार्क्स मिळाले तर तो फायनान्शियल अकाउंटिंग या विषयामध्ये पास होतो. थोडक्यात या 3 असेसमेंटमध्ये स्वतंत्र पासिंग आहे. इंटरनल असेसमेंटमध्ये त्याला 30 पैकी 12, प्रॅक्टिकल एक्झामिनेशनमध्ये 20 पैकी 8 आणि युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनमध्ये 50 पैकी 20 म्हणजे 12 आणि 8 20 आणि 20 40 100 पैकी त्याला 40 मार्क झाले. तो विद्यार्थी ही परीक्षा पास झाला. थोडक्यात 40% पासिंग क्रायटेरिया हा कंपल्सरी आहे. इथे मी तुम्हाला काही प्रॅक्टिकलसाठी काही गोष्टी दिलेल्या आहेत, की ज्या तुम्हाला प्रॅक्टिकल पण करायचे आहेत सेमिस्टर फर्स्टसाठी. हे टॉपिक्स आहेत. हा विषय कंपल्सरी इंग्लिशमध्ये आहे, परंतु मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मी याचं एक्सप्लेनेशन मराठी या विषयामध्ये देतोय. पण त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल बॅकग्राऊंड ऑफ जीएसटी, कन्सेप्ट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी यासाठी लायब्ररी असाइनमेंट नावाचा मोड आपण वापरणार आहे. आयजीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी काय आहे यासाठी गेस्ट लेक्चरचे आयोजन आपण करू. प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन आणि जीएसटी कशी आहे, एखाद्या व्यवसायाला तुम्हाला व्हिजिट देऊन या प्रकारची माहिती घेता येईल. आणि इनपुट आउटपुट टॅक्स क्रेडिट काय आहे त्याचं पीपीटी प्रेझेंटेशन असेल. इथे तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवरती सिलेबसमध्ये जो काही रेफरन्स बुक दिला आहे ते रेफरन्स बुकची लिस्ट तुमच्या रेफरन्ससाठी दिली आहे. तुम्ही ती बघू शकता विद्यापीठाच्या वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही या व्हिडिओमध्ये सुद्धा मुद्दाम मी ती रेफरन्स बुकची लिस्ट दिली. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ओके. यानंतर शेवटी काही महत्त्वाच्या वेबसाईट मी तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिली वेबसाईट आहे केटीएचएम कॉलेजच्या ॲडमिशन संदर्भातली जी तुम्ही ॲडमिशनच्या वेळी वापरली असेल kethncollege.ac.in. त्याचबरोबर केटीएचएम कॉलेजचा YouTube चॅनल आहे ज्याचं नाव आहे केटीएचएम ई-लर्निंग. प्रत्येकाने हा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्यामध्ये तुम्हाला केटीएचएम कॉलेजमध्ये तुमच्या विषयासंदर्भात असणारे जे वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांचे अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर केटीएचएम कॉलेजचा टेलिग्राम चॅनल आहे ज्याचं नाव आहे time.t.me KTHM_college. त्याचबरोबर केटीएचएमचं ई-लर्निंग ॲप आहे अँड्रॉइड ॲप जे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला मिळतील. पुणे युनिव्हर्सिटीच्या संदर्भातली वेबसाईट आहे जी आहे unipune.ac.in ज्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीचं टाइम टेबल, युनिव्हर्सिटी एक्झाम, युनिव्हर्सिटीचे रिझल्ट्स, कॉन्व्होकेशन आणि इतर सगळी माहिती युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती मिळेल जी तुम्हाला माहिती असली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना सीए करायचं असेल त्यांच्यासाठी वेबसाईट दिली मी ICAI.org. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डिटेलमध्ये ज्या सीएची माहिती आहे ती माहिती घेऊ शकतात. त्याचबरोबर ज्यांना सीएमए करायचंय किंवा ज्याला जुनं नाव होतं ICWA त्यासाठी त्यांची वेबसाईट दिली ICMAI.in/ICMI/ या वेबसाईटवर तुम्ही गेला तर तुम्हाला ICMAची म्हणजेच CMAची म्हणजेच ICWAची पूर्ण माहिती मिळेल. त्यानंतर पुढची वेबसाईट दिली मी MBAची ज्यांना करायची असेल त्यासाठी MBAची CET संदर्भात महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे cetcell.marset.org. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं ज्यांना कंपनी सेक्रेटरी हा कोर्स करायचा असेल ज्याला CS असं म्हणतो त्याची पण वेबसाईट मी इथे दिलेली आहे www.icsi.edu/ या वेबसाईटला जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकतात. सो थँक्यू व्हेरी मच. आणि सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघा. इतर आपल्या मित्रांनाही पाठवा म्हणजे जेणेकरून फायनान्शियल अकाउंटिंग या विषयासंदर्भात तुम्हाला माहिती मिळेल आणि ज्या माहितीचा उपयोग तुम्हाला या विषयाच्या प्रॅक्टिकल कसे करायचे त्या संदर्भात मिळू शकतो. थँक्यू व्हेरी मच.